योगीराज हरिकृष्ण बाबा देवरगावकर यांची पालखी पिंपळगाव बसवंतमध्ये दिमाखात दाखल. जेसीबीद्वारे फुलांची उधळण, ढोल ताशा व हरिनामाच्या गजरात त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पालखी रवाना. योगीराज हरिकृष्ण बाबा देवरगावकर यांची पवित्र पालखी शनिवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता पिंपळगाव बसवंत शहरात दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्सवमय वातावरणाने न्हावून निघाले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या निनादात व हरिनामाच्या अखंड जयघोषात या पालखीचे भव्य आणि नेत्रदीपक स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत करण्यात आले, त्यामुळे हा सोहळा अधिकच आकर्षक ठरला. पिंपळगाव बसवंत नगर परिषदेकडून या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक निलेश पाटील, राजेश पाटील, प्रशांत मोरे, सुजित मोरे आदींसह पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निफाड फाट्यावर पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच दिंडीचे चालक सुजित महाराज यांचेही पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पालखी दर्शनासाठी शहरातील आबालवृद्ध, महिला, युवक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. अनेक भाविकांनी दिंडीचा आशीर्वाद घेतला. संपूर्ण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि आनंद यांचे अद्भुत मिश्रण ठरला. या दिंडीचा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. अश्व, वैष्णव ध्वज, ध्वज पताका, टाळ मृदुंग, ढोल ताशा आणि जय निवृत्तीनाथ महाराज या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षी योगीराज हरिकृष्ण बाबा देवरगावकर यांची पालखी पिंपळगाव बसवंत येथे येते आणि पिंपळगावकर मोठ्या भक्तिभावाने तिचे स्वागत करतात. यंदाही परंपरेप्रमाणे अत्यंत भव्य आणि अद्भुत असा सोहळा शहरवासियांना अनुभवता आला. भाविकांचा उत्साह, शिस्तबंद दिंडी आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. पालखी शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर पिंपळगाव मार्केट, नाफेड परिसरात पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अश्वांचे कौशल्य, वारकऱ्यांचा तालबद्ध हरिनाम आणि भक्तांचा उत्साह पाहून अनेक भाविक भावविवश झाले. रिंगण सोहळ्यानंतर जय निवृत्तीनाथ महाराज असा जयघोष करत पालखी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना. बाबांची दिंडी आहे ही देवरगाव निघालेली दिंडी आहे आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही जात आहोत. आता सध्या आम्ही पिंपळगावमध्ये आहोत आणि हे दिंडीचं 4थं वर्ष आहे. तर हरिकृष्ण बाबा हे योगीराज होते. तर साधारणतः असं समजा की साईबाबांचा जो काळ आहे तर साईबाबांचे हे समकालीन संत होते. या योगाची परंपरा होती आणि हे योगी अशा पद्धतीचे होते की ते समाजासमोर त्यांनी आले नाही. योगी हे समाजापुढे येत नाही, ते हिमालयामध्ये जातात आणि आपलं भाग्य की ते आपल्याला या देवरगावच्या पंचक्रोशीमध्ये लाभलेत आणि देवरगावला त्यांची संजीवन समाधी आहेत. 1918 साली त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि आता 2018 साली मोठा शताब्दी सोहळा झाला की पूर्ण महाराष्ट्रभर 1 नंबरचा सोहळा म्हटला तरी चालेल. आणि आता 100 वर्षानंतर त्या समाधीचं देवरगावच्या बाहेर जे नाव पोहोचलं ते आम्ही असं मानतो की हरिकृष्ण बाबांनीच आमच्या सुजित महाराजांना म्हणजे राधा महाराजांना पाठवलं किंवा कदाचित तेही पुन्हा अवतार घेऊन आले असावेत. तर हे जे कार्य आहे जे त्यावेळेला व्हायला पाहिजे होतं. लोकांना काय असतं की समाधीचं जे महात्म्य असतं ते लोकांच्या फायद्यासाठी असतं. बाबा स्वतःसाठी योग करून गेले, पण आता इथून पुढे समाजासाठी त्यांच्या योगाचा, त्यांच्या शक्तीचा जो फायदा होणार आहे लोकांना, दीनदलितांना, तर तो फायदा लोकांना आता होईल आणि ते माध्यम आपल्याला राधा महाराजांच्या, सुजित महाराजांच्या माध्यमाने लाभलेलं आहे. आणि जे मोठे मोठे जसं खेडल्याचे तुकाराम बाबा असे एकूण 5 संत त्यांनी घडवलेत आणि योगाची त्यांची जी शक्ती आहे ती अपरंपार आहे. तर देवरगावला दर्शनासाठी भाविकांनी नक्की यावं. आणि संजीवन समाधी मधली शक्ती काय असते ही ज्ञानेश्वर माऊलींच्या, आळंदींच्या समाधीवरून सगळ्यांना ज्ञात आहे.
आणि आपल्या जवळ या ठिकाणी जर शक्तिस्थान आहे तर आपण नक्की भाविकांनी या शक्तीतून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं एवढी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो, भगवंताला प्रार्थना करतो. प्रवास कसा असेल? आमचा आता इथून आम्ही पिंपळगावच्या मार्केटमध्ये आमचा दुपारचा ठेपा आहे, त्याच्यानंतर सायंकाळी ओझरला आहे आम्ही, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही मेडिकल कॉलेज MVP मेडिकल कॉलेजला आहे, त्याच्यानंतर मग ठक्करडोमला, म्हणजे पुढे बेळगाव ढग्यामध्ये आणि मग पुढे मग त्र्यंबकेश्वर या पद्धतीचा. पिंपळगाव नगरीमध्ये क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या सर्व नगर परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं संपूर्ण पिंपळगावमध्ये भावनिक वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्या सर्व वारकऱ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्यांना. मी सर्व नगर परिषदेमार्फत आणि आमच्या सर्व सहकार्यांमार्फत आज आम्ही दिल्लीत सकाळी 10 वाजेपासून स्वागत करण्यासाठी इथं सुसज्ज आम्ही इथं उभे होतो. आणि दिल्लीत आल्यानंतर आम्ही सर्वांचं स्वागत केलं आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या पुढच्या वाटचालीसाठी.